सेल्फ मेड म्हटलं की मज्जाच येऊन जाते. शुभ मॉर्निंग म्हणजेच गुड मॉर्निंग भावांनो. तुम्ही ऐकत आहात गुड मॉर्निंग मेरी जान, ज्यात मी आरजे प्रणव ते तुमच्याशीच बोलतोय. तर विषय असा मंडळी की आज आपल्यासोबत रायटर, डिरेक्टर, प्रोड्युसर आनंद देव देशमुख सर हे जुळलेले आहेत, ज्यांनी प्रारब्ध हा सिनेमा बनवलेला आहे. तर सगळ्यात आधी तर तुम्हाला खूप खूप अभिनंदन सर की तुम्ही एक फीचर फिल्म तयार केली आणि आमच्यासारख्या ऑडियन्सला तुम्ही हे फिल्म पोहोचवताय. तर मी जास्त न बोलता पुढे फिल्मच्या बद्दल आपण आनंद सरशीच बोलू. वेलकम सर. खूप खूप थँक्यू. खूप खूप धन्यवाद. तुम्ही ज्या पद्धतीने मला आता शुभेच्छा दिल्या त्यासाठी, तुम्ही मला आज इथे बोलवल्याबद्दल त्यासाठी सुद्धा धन्यवाद. आणि सोबतच तुमच्या संपूर्ण लिसनर्सला माझ्यातर्फे, माझ्या संपूर्ण फक्त टीमतर्फे खूप खूप नमस्कार. नमस्कार सर. सर सगळ्यात आधी तर हे सांगा की प्रारब्ध ही फिल्म मला कुठे बघता येणार आहे, म्हणजे आम्हाला कुठे बघता येणार आहे? आपण आता एक आठवड्यापूर्वी ही फिल्म युट्यूबला रिलीज केली आहे आणि OTTवर पण अवेलेबल आहे. हंगामा, एअरटेल एक्स्ट्रीम, वोडाफोन आयडिया. पण बाकीचा सगळा युजर बेस बघता आपण ही युट्यूबला सुद्धा आता रिलीज केली आहे. तर आपले सगळेजण याच्यावर जाऊन सुद्धा ही फिल्म बघू शकतात. तर सर मला तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की प्रारब्ध आणि फिल्म मेकिंग हे कसं, म्हणजे कसं आलं तुमच्या आयुष्यात? येस, नक्कीच नक्कीच. हो, साहजिकच आहे. मी अकोला सारख्या एका सिटीमध्ये जिथे या सगळ्या गोष्टींचा स्कोप नसताना एक मिडल क्लास फॅमिलीमधनं या क्षेत्रात कसं आलो, तर खरं सांगायचं तर या फील्ड बद्दल लहानपणापासून असलेलं वेगळ्या प्रकारची क्रेज, अट्रॅक्शन किंवा पॅशन किंवा मॅडनेस, मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि ते फक्त स्वप्न व्हायला थोडा वेळ लागला, कारण की ही फील्ड तेवढी पाहिजे अशी सोपी नाहीये. मग आतमधनं त्या फील्ड बद्दल असलेलं एक वेगळ्याच प्रकारचं प्रेम मला असं वाटतं या फील्ड मध्ये मला घेऊन गेलं. आणि सोबतच प्रारब्ध या स्टोरीचा जन्म असा झाला की मला असं वाटतं की जगामध्ये वेगवेगळी सुंदर नाती आहे आणि त्यातल्या त्यात एक सुंदर नातं म्हणजे वडील आणि मुलीचं नातं. आणि मला स्वतःला एक छोटीशी मुलगी आहे आणि तिला जेव्हा स्टोरीचा कन्सेप्ट मी डिझाईन करत होतो तर ती समोर खेळत होती आणि तिथून त्या स्टोरीचा ऍक्च्युअली बेस कन्सेप्ट मला ट्रिगर झाला. सो अशा या सुंदर वडील आणि मुलीच्या नात्यावरची ही स्टोरी, आगळीवेगळी स्टोरी, जी आतापर्यंत मला वाटतं मराठीमध्ये असे फिल्म नाही आल्यात वडील आणि मुलीच्या नात्यावर. तर त्यानुसारच मला ट्रिगर एक मिळाला असं सांगता येईल. मला वाटतं की त्याची आयडिओलॉजी खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितली आहे मला, की तुमची मुलगी खेळते तिथे आणि त्यावरून तुम्हाला काहीतरी सुचतंय. युजली असं आपल्याला बघायला किंवा ऐकायला पण नाही मिळत की असं पण येऊ शकतं इन्स्पिरेशन कुठून तरी. ही गोष्ट पण मला खूप आवडली. धन्यवाद, थँक्यू. तर मंडळी, हंगामा, एअरटेल एक्स्ट्रीम अशा OTT प्लॅटफॉर्मवर तुम्ही ही फिल्म नक्कीच जाऊन बघू शकता. अजून सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे फिल्म युट्यूबवर सुद्धा रिलीज झालेली आहे. तर प्रारब्ध ही फिल्म तुम्हाला लवकरात लवकर बघायची आहे आणि आनंद देव देशमुख सरांना किंवा मला कळवा की तुम्हाला फिल्म कशी वाटली आणि तुमच्या फॅमिली सोबत पण तुम्ही ही फिल्म नक्कीच बघू शकता. कारण जसं सरांनी म्हटलं की ही फिल्म एक वडील आणि एक मुलीच्या नात्यावर आहे, तर तुम्ही नक्कीच आपल्या फॅमिली सोबत बसून ही फिल्म बघू शकता आणि सध्या तुम्ही एंटरटेनमेंटची धमाल माझ्यासोबत ऐकू शकता. सो मी आरजे प्रणव येतोय बॅक टू बॅक ट्रेंडिंग गाणे घेऊन. स्टे ट्यून्ड.